नमस्कार रसिक श्रोते प्रेक्षक हो. श्री सर्वोत्तम मासिक इंदोर आणि लिवा क्लब इंदोर तसेच कार्यक्रमाचे संयोजक श्री अश्विन खरे प्रणित कार्यक्रम एक रचनाकार या अंतर्गत आम्ही ग्वालियरचे 3 कलाकार मध्य प्रदेशातील मुख्य आणि ऐतिहासिक नगर म्हणजेच मराठी साहित्य कला व संस्कृती जतन करणारे बृहन महाराष्ट्रातील दीपस्थान ग्वालियर येथून सादर करीत आहोत. माझ्या उजव्या बाजूला बसल्या आहेत सुश्री कुंदाताई जोगळेकर नमस्कार आणि पलीकडे आहेत डॉक्टर उमाताई कंपूवाले. आता डॉक्टर उमाताई कंपूवाले यांनी ग्वालियरच नाही तर मध्य प्रदेश व बाहेरील साहित्यिक क्षेत्रात आपले नाव चांगलेच कमावलेले आहे. त्यांच्या लेखनाबद्दल किंवा साहित्याबद्दल संक्षेपात सांगायचे झाले तर राजा हर्षवर्धन ही कादंबरी, स्वप्न झेपावले आकाशात हा कथासंग्रह आणि स्पंदन हा कविता संग्रह तसेच ग्वालियर के गली मोहल्ले याचा मराठीत अनुवाद याशिवाय गेली तब्बल 7 वर्षे त्या मराठी सुप्रसिद्ध पाक्षिक चैती समाचारच्या यशस्वी संपादिका आणि प्रकाशिका पण आहेत. आणि या सर्वांग सुंदर मराठी पाक्षिकाचे सफल संपादन याचा प्रगतीचा ग्राफ सतत वरच जात आहे. तर यावेळी उमाताई आपले हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद शिरीषजी. आता 4 शब्द परिचयाचे माझ्या शेजारी बसलेल्या सुश्री कुंदाताई जोगळेकर यांच्या बाबतीत. कुंदाताईचे नाव फक्त ग्वालियरातच नाही तर मध्य प्रदेशातही अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या मराठी आणि हिंदी साहित्यिक प्रतिभेमुळे त्यांचे नाव आज परके राहिले नाही, या क्षेत्रात त्या सुपरिचित आहेत. तरी नवोदितांसाठी आदर्श ठरावे अशी त्यांच्या कारकिर्दीची एक लहानसा परिचय मी आपल्यासमोर सादर करीत आहे. हिंदी मराठी कथा कविता आलेख निबंध अनेक कवी संमेलनातून त्यांनी सहभागिता केलेली आहे. आता हिंदीमध्ये राष्ट्रीय कवी संमेलन लाल किल्ल्यामध्ये सहभागिता आणि हिंदीत युवा साहित्यकार सन्मान पण त्यांनी मिळवलेला आहे. अहिंदी भाषी हिंदी सेवा सन्मान भोपाळ, लेखक संघ भोपाळतर्फे, तसंच कादंबिनी पुरस्कार दिल्लीहून आणि अंबिका प्रसाद दिव्य सन्मान सागर इथून मिळालेला आहे. मराठीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सांगली आणि यवतमाळ येथे आदरपूर्वक त्यांना निमंत्रित कवयित्री म्हणून बोलवलं गेलं होतं. तसेच मराठी हिंदी साहित्यात उत्कृष्ट योगदानाकरता महाराष्ट्र समाज ग्वालियर यांनी 2दा त्यांना सन्मानित केलेलं आहे. असे कित्येक मोठे सन्मान त्यांनी आपल्या कारकिर्दीत मिळवलेले आहेत. आणि त्यांचा ग्रंथ परिचयात मुख्य म्हणायचं झालं तर दूर रहा क्षितिज हा कविता संग्रह हिंदीत आणि एक बूंद टूटी हुई सी हा कथासंग्रह आहे. आता मला वाटतं आपण पुढे वाढूया. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद शिरीष भाऊ. पण आपण पहिले शिरीष भाऊंचाही परिचय करून देऊ आपल्या श्रोत्यांना. हो, रसिक श्रोत्यांना. तर मी बोलू का? तर शिरीष भाऊ आमच्या ग्वालियरचे तसे नामवंत कलाकार आहे. पण साहित्यामध्ये त्यांनी आता काही दिवसापासून ते साहित्यात आलेले. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते लिहितात बऱ्याच वर्षापासून आणि ही गोष्ट खरी पण वाटते, कारण आपण त्यांच्या कथा आणि कविता वाचतो. भलेही त्यांनी आता सुरुवात जरी केली असली तरी त्यांच्या लेखनामध्ये एक धार आहे. स्वतःला पण ते नवोदित नाहीये. हो, पण ते नवोदित ते जरी म्हणत असले तरी ते नवोदित नाहीये. आणि त्याचं कारण असंच आहे की ते लहानपणापासून बरंच वाचन करत आले आणि ते वाचन त्यांच्या आत पूर्णपणे मुरलेलं आहे हे त्यांच्या लेखनातून दिसतं. आम्ही त्यांच्या कथा वाचतो, कविता वाचतो, तर त्या पूर्णपणे संप्रेषणीय आहेत त्यांच्या कविता. तर असे ते आपले जरी आज सूत्रधार म्हणून असले तरी आमच्या बरोबरीचेच आहे आणि तेवढेच ते चांगले रचनाकार आहे आणि ते आम्ही त्यांचा पण तेवढाच सन्मान करतो. तर मला असं वाटतं आपण पुढे वाढूया. तसेच या संचालनाबरोबर ते संचालनही करतात, चांगले वक्ता आहे. आता शरद व्याख्यान मालिक त्यांनी खूप चांगले भाषण दिलं गीता रहस्यावरती. तर असे हे सुज्ञानी आमचे संचालक आहेत. आपण त्यांना वक्ता पण म्हणता येईल की ते खूप चांगले कवी आहे, लेखक आहे, वक्ता पण आहेत. आता साहित्यिक क्षेत्रातल्या 2 महान विदुष इथे बसलेल्या आहेत. मी नशीबवान आहे की माझ्यावरती वरदस्त त्यांनी
लेखिका किंवा साहित्यिकाप्रमाणे नाही ठेवलेलं, तर एक मोठ्या बहिणीप्रमाणे दोघांचे स्नेह मला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्याने काहीतरी जास्त बोललं असेल तर आपण मनावर न घ्यावं हीच अपेक्षा आहे माझी. तरी आता आपण पुढे वळूया. पण आज आम्ही साहित्याबद्दल बोलणार आहोत इथे ग्वाल्हेरच्या. तर ज्या ग्वाल्हेरचे आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत तर मला वाटतं त्याबद्दल थोडेसे मागे जाऊया आपण. हां, तर ग्वाल्हेरच्या इतिहासात आम्ही थोडे मागे जातोय. मी डॉक्टर उमाताई आपल्याशी निवेदन करतो, ग्वाल्हेरविषयी आपण काही सांगावे. थोडक्यात सांगते मी, धन्यवाद करते मी त्यांना. आता मी ग्वाल्हेरकडे वळते. ग्वाल्हेर म्हणजे गालव ऋषींची तपोभूमी. या तपोभूमीवर गोपाचल पर्वत आहे आणि या पर्वतावर ग्वाल्हेरचा किल्ला आहे. ऐतिहासिक विशेषज्ञ आदरणीय बाबासाहेब पुरंदरे जेव्हा ग्वाल्हेरला आले होते आणि त्यांनी या ग्वाल्हेरच्या किल्ल्याला जेव्हा भेट दिली तेव्हा त्या किल्ला बघून त्यांनी सांगितले, म्हणाले की महाराष्ट्रातील किल्ल्यांपेक्षा ग्वाल्हेरचा किल्ला एकदम वेगळा आहे. कारण हा किल्ला जो आहे ही एक ऐतिहासिक आणि सौंदर्यपूर्ण वास्तू आहे आणि महाराष्ट्रातले जेवढे किल्ले आहेत ते लढाईच्या दृष्टीने तयार केलेले किल्ले होते. तिने युद्ध केलं त्या किल्ल्यांवरच्या माध्यमातून आणि त्यांचे म्हणणे ही सौंदर्याने नटलेली जी वास्तू आहे, हा जो किल्ला आहे हा अजिंक्य आहे. कधीही युद्ध न करता त्यांनी लढाई नाही केली म्हणून तो एक अजिंक्य किल्ला आहे. खूप छान गोष्ट. या किल्ल्याची दुसरी देणगी म्हणजे इथून संगीताची सरिता प्रवाहित झाली असे आपण म्हणू शकतो. आणि जी ग्वाल्हेरची गायकी म्हणून आज ओळखले जाते आहे त्याचं मूळ या किल्ल्यातच आहे. या 14व्या शतकात ग्वाल्हेरला तोमर वंशाचे शासन होते आणि त्याचा पहिला राजा डुंगेंद्र सिंग यांनी विष्णुदास नावाच्या कवीद्वारा रचित विष्णू पदावली याचं त्याच्या दरबारात गायन करत असे. आणि ते सगळे जे पद होते ते संस्कृत भाषेत होते. त्याच्यामुळे ते लोकांपर्यंत पोचत नव्हते. म्हणून त्याच्याच वंशातला राजा मानसिंग तोमर यांनी ते सगळ्या पदांचं अवधी भाषेमध्ये रूपांतर केलं आणि अवधी भाषा तेव्हा ग्वाल्हेरच्या आसपासची आणि ग्वाल्हेरची लोकभाषा होती. तर ते मग लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी लोकभाषेत केलं. हां, बिलकुल. आणि लोकरंजन त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी केलं. दुसरा सहयोग राजा मानसिंगाचा हा राहिला की त्यांनी या किल्ल्यावरती एक गायनशाळा सुरू केली आणि एक नृत्यशाळाही सुरू केली. दोन्ही त्यांनी या किल्ल्यावरती सुरू केले. त्यांनी जी गायकी जे पद होते त्या पदाला त्यांनी ध्रुवपद हे नाव दिलं. ध्रुवपद शैलीने ते गायले जायचे. आजचे जे गाणं ग्वाल्हेर गायकीचं गाणं आहे किंवा जे काही गाणं आज गायलं जातं शास्त्रीय संगीत ते आज ख्याल गायनाच्या रूपात गायलं जातं आजकाल होतं ते या ध्रुवपदापासूनच सुरू झालेलं आहे. चांगली माहिती गायली जाते. राजा मानसिंगनी या किल्ल्यावर एक गायनशाळा बांधली, नृत्यशाळा बांधली. मी आपल्याला सांगितलं जाता. त्याचे प्रमुख शिष्य होते त्याची पत्नी जी गायिका पण होती, नृत्यांगना पण होती आणि जी मृगनयनी नावाने आपण प्रख्यात आहे ती गुजरी राणी म्हणतो तिला. आणि दुसरं म्हणजे तिथला बैजू बावरा आणि तानसेन हे त्याचे प्रमुख शिष्य होते. बैजू बावराविषयी संगीतज्ञांमध्ये थोडे मतभेद आहेत. त्यांचं म्हणणं हा जो बैजू बावरा इथला आणि तो आपल्याला माहिती आहे सिनेमात तो वेगळा आहे. तर तो एक त्यांच्यावरती आपण सोडून देऊ तो भाग. आणि तानसेन जो आहे तो अकबराच्या दरबारामध्ये नवरत्नांपैकी एक होता हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. अशी ही ग्वाल्हेरच्या किल्ल्याची आणि ग्वाल्हेरच्या वास्तूंची एक परंपरा मी आपल्यासमोर ठेवलेली आहे. वा, फार छान, फार सुंदर, अप्रतिम माहिती उमाताई. आपण एक म्हण ऐकलेली आहे, म्हणजे लहानपणापासून ऐकतोय की ग्वाल्हेर का बच्चा रोता है सुरमई रोता है, तर त्याचं मूळ ते मान मंदिर मध्ये मानसिंगाकडे जात आहे. फारच छान. तर आता मला वाटतं की कुंदाताई आपण ग्वाल्हेरच्याच आणि मला वाटतं आपण याच्यावरती आणखीन थोडं काही बिंदू सांगावे म्हणजे त्याचा हा जो परिचय झालेला आहे ग्वाल्हेरचा आणखीन दाट होईल. बिलकुल. हां, बरोबर. जसं आता आपण म्हणाला की ग्वाल्हेरची ओळखच पहिले मान मंदिर म्हणजे राजा मानसिंग हा ग्वाल्हेरची ओळख होता. तर त्याच्याबद्दल मी थोडंसं जेवढी माझी माहिती आहे तेवढी बोलते की राजा मानसिंगचं राज्य हे 1486 म्हणजे जवळजवळ 500 वर्षापूर्वी होतं आणि त्याचा शासनकाळ खूपच उत्तम प्रवृत्तीचा होता असं म्हटलं जातं की त्याचा तो खूप कुशल राज्य कारभार करणारा आणि खूप न्यायप्रिय राजा असा ओळखला जातो. शिवाय शिल्पकला, वास्तुकला, शिल्पकला, साहित्य आणि स्थापत्यकला ज्याला म्हणतो आपण, स्थापत्यकला ह्याच्यामध्ये त्याची खूप विशेषता होती. म्हणजे तो काळच
ह्या गोष्टींकरता कलांकरता सुवर्णकाळ म्हणतात. स्वर्णकाळ आपण त्याला म्हणजे जाणता कलाकार राजा असं म्हणू शकतो का? हो, म्हणू शकतो ना आपण. म्हणायला काय, आपण म्हणू शकतो की तो खूप चांगला राजा होता असं म्हटलं जातं. तर त्याच्या राज्याच्या वेळेला ह्या म्हणजे आपल्या ग्वाल्हेरमध्ये राजपूत, किरार, यादव असे भरपूर लोक म्हणजे ह्या जातींचे, ह्या धर्मांचे पण होते आजूबाजू. आणि ते सगळे त्या राजाला मान्यता त्यांच्याकडनं खूप जास्त होती. आणि त्यानंतर काय झालं की जेव्हा शिंदेशाही इथे आली, जसं तुम्ही आता म्हणालात होता की त्यावेळेला शिंदेशाहीचा काळ होता, तर शिंदेशाही इथे आल्यानंतर मग मराठी माणूस इथे आला. तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या खेरीज तिथले गाव छोटे छोटे वगैरे, कारण पोटापाण्याची व्यवस्था पण हवी होती. आणखीन शिवाय त्यांच्याजवळ हस्तकौशल्य वगैरे खूप होतं, कारण जसं मी सांगितलं की मानसिंगच्या वेळेला कलेचं प्रकार खूप होता. तर ते कौशल्य ठेवणारे लोक सुद्धा खूप भरपूर इथे आले. आणि मग पुढे त्यांचं वास्तव्य इथे झालं, त्यांच्या पिढ्या झाल्या, म्हणजे पुढच्या पिढ्या पण त्यांच्या इथे राहू लागल्या. जवळजवळ 200 वर्षाचा हा काळ मला वाटतं की मराठी मनुष्य इथेच आला, त्या काळी आलेला. आता मान मंदिर, आपण राजा मानसिंगच्या गोष्टी करू आणि किल्ल्याच्या गोष्टी करू, तर ऍक्च्युअली हा किल्ला 1200 वर्षापूर्वीचा आहे. मूळ किल्ला जो आहे तो 1200 वर्षापूर्वी, तेव्हा राजा सूरज सेनचं राज्य होतं. त्याच्या नावाने सूरजकुंड आजही तिथे आपल्याला बघायला मिळतं. तर ते त्यांनी जे बनवले त्याच्या काळामध्ये म्हणजे शिल्पकलेच्या दृष्टिकोननी, तर ते शिल्पकलेच्या दृष्टिकोननी बनवलेले 2-3 वस्तू त्या खूपच जास्त वाखाणण्यासारख्या आहेत. एक तर हे मान मंदिर, त्याला आपण मान महाल काय मानसिंग महाल असं म्हणतो. दुसरं आहे तिथे गुजरी महल, ते आणखीन एक कर्णसिंग महाल आहे. त्याशिवाय इतरही पुष्कळशा वस्तू आहेत ज्या तिथे बघितल्या जातात. आणि आज त्या गुजरी महल मध्ये पुरातत्व विभाग लागला. बिलकुल. त्या गुजरी महलची कथा थोडीशी सांगायला मला आवडेल की राजा मानसिंगचं एका राई गावाच्या एका मुलीवर प्रेम होतं. ती गुजर जातीची मुलगी होती आणि निन्नी असं तिचं नाव होतं. तर तिची फक्त म्हणजे लग्न करायची एका अटीवरती तयार झाली होती की मी माझ्या गावच्या साक नदीचं पाणी पिईन, तेव्हा मी इथे येईन. तर राजांनी ते केलंही. साक नदीचं पाणी राईहून सरळ दुर्गावरती पोहोचवलं, ही विशेषता होती. पण ते पाणी मान मंदिर पर्यंत पोहोचत नव्हतं, म्हणून किल्ल्यावर पोचता क्षणी एक गुजरी महल म्हणून, गुजरी राणीचा महल म्हणून हे त्याचं कारण आहे. हा, हे त्याचं कारण होतं. म्हणून ती जी नहर आहे ती गुजरी महल मध्ये गेली. तर तो आजही त्याचे अवशेष आपल्याला तिथे बघायला मिळतात. आणि त्या गुजरी महल मध्ये वर्षोंपासूनच एकत्र केलेलं भरपूर शिल्प आपल्याला बघायला मिळतं. आता तिथे पुरातत्व विभाग लागतो म्हणून त्याची व्यवस्था पण खूप चांगली केली झाली आहे. शालभंजिका खूप प्रसिद्ध आणि अप्सरा त्या काळचं ते त्यांचं ते म्हणजे शिल्प जे आहे ना, ते अगदी डोळे म्हणजे त्याच्यावरून हलत नाही इतकं सुंदर ते शिल्प आहे तिथे. हा, ते खूप शिल्प आहे आणि लांबून लांबून लोक येतात तर गुजरी महल जरूर बघतात. हिंदीचे खूप प्रसिद्ध लेखक आहेत वृंदावनलाल वर्मा, त्यांनी ती मृगनयनी नावानी ते उपन्यास लिहिलेलं आहे. ती त्यांची प्रेमकथा आणि तिथला पूर्ण वास्तव्य पूर्ण त्यांनी भरपूर त्याच्यामध्ये दिलंय. ती वाचण्यासारखी जर तुम्ही वाचली असेल तर. मी वाचली आहे ती. खरं बोलत एकदम आपण. कुंदा, तू खूपच छान माहिती दिली आता आम्हाला किल्ल्याविषयीची आणि तिथल्या वास्तूविषयी. मला असं वाटतं आपण विषयाला पुढे वाढवूया. शिरीजी, आता आपण पुढचं विषयाकडे वळू. हा, आपण बरोबर म्हणतात आई. मलाही वाटत होतं की आपण मुख्य लाईन मध्ये आलं पाहिजे, मुख्य धारेकडे आलं पाहिजे आपल्याला. आपण मराठी बोलतो, मराठी वाचतो, मराठी लिहितो, मराठी कुटुंबातून राहतो. पण आता सध्या काय घडत आहे की आपली जी युवा पिढी आहे, तरुण पोरं आहेत, ते आधी बाल्यकाळापासून हिंदीकडे ते जावं लागत होतं त्यांना, आणि आता तेच इंग्रजीकडे जात आहेत. तर मला कुठेतरी अशी खंत वाटते की या मराठीचं का होईल पुढे. आधीच आपण परप्रांतात आहे, तुम्ही नागपूरहून आलेले आहेत आणि मला वाटतं की तुम्ही एक फार पूर्वी एक माय मराठी म्हणून या आशयाची एक कविता म्हणजे मनातली खंत व्यक्त करणारी तुम्ही अशी म्हटलेली आहे, ती कृपया सगळ्यांकरता म्हणता का आपण. बिलकुल सांगते. मराठीचं जतन करणं हे करायला पाहिजे. ती आपलं जे कळकळ आहे सगळ्यांच्या मनामध्ये, तीच कळकळ महाराष्ट्रात पण आहे
आणि सगळीकडे आपल्याला असा आग्रह असतो की म्हणजे कमी की माझा तरी आणि माझ्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचाच असेल आहे की आपण आपल्या मुलांशी घरामध्ये मराठी बोललं पाहिजे. बरोबर. आणि आपण जोपर्यंत त्यांचे आणि अगदी लहान मुलांपाशी जसं लहानचं झाड असं त्याला आपण पाणी देतो, खत घालतो आणि त्याला वाढवतो, तसंच या मुलांचं आहे. त्यांच्याशी आपण या भाषेत जर आपण बोलत राहिलो मराठीमध्ये तर ती मराठी त्यांच्यावर नक्कीच रुजेल आहे आणि ते मराठी आपलं जतनही केलं जाईल. याच आशयाचं आपल्याला ह्याच पिढीला करावं लागणार. हे आपलंच कर्तव्य आहे की आपल्याला ते करायचं आहे. माझी जी कविता आहे माय मराठी ती महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी त्याची रचना केली होती. तर मी आता आपल्याला कविता आहे ती. नक्की नक्की ऐकायला आवडेल. बिलकुल. दूर देशाचे पांथस्थ आम्ही तरीही आपल्या माय मराठीवर जीवापाड प्रेम. दूर देशाचे पांथस्थ आम्ही तरी आपल्या माय मराठीवर जीवापाड प्रेम. आईच्या गर्भस्थ शिशूप्रमाणे भाषेच्या नाळेने स्वतःचे अस्तित्व टिकवणारे. आईच्या गर्भस्थ शिशूप्रमाणे भाषेच्या नाळेने स्वतःचे अस्तित्व टिकवणारे जरी दूर देशाचे पांथस्थ आम्ही. हे आमचे शिवाजी महाराज, ती ज्ञानेश्वरी, ते तुकाराम, तो दासबोध आणि आईचे गोडवे गाणारे कुसुमाग्रज, पाडगावकर आणि सुरेश भट. हे आमचे शिवाजी महाराज, ती ज्ञानेश्वरी, ते तुकाराम, तो दासबोध आणि आईचे गोडवे गाणारे कुसुमाग्रज, पाडगावकर आणि सुरेश भट, लता मंगेशकर आणि आशा भोसले. जे जे ज्येष्ठ उदात्त उच्च त्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान जरी दूर देशाचे पांथस्थ. खूप सुंदर, खूप छान. विदर्भातल्या काळ्या मातीची ओढ, टिळकांच्या कोकणाची जपवणूक, आंबेडकरांच्या मराठवाड्याचा गौरव आणि खानदेशाच्या ओबडदोबड भूमीचा अभिमान. या सगळ्यांची आस आमच्या मनाला जरी दूर देशाचे पांथस्थ. पुन्हा रिपीट कर प्लीज. विदर्भातल्या काळ्या मातीची ओढ, टिळकांच्या कोकणाची जपवणूक, आंबेडकरांच्या मराठवाड्याचा गौरव आणि खानदेशाच्या ओबडदोबड भूमीचा अभिमान. या सगळ्यांची आस आमच्या मनात जरी दूर देशाचे पांथस्थ. हजारो मैलाचे अंतर पण तिच्या कुशीची ओढ मात्र कायम. हजारो मैलाचे अंतर पण तिच्या कुशीची ओढ मात्र कायमची. म्हणूनच या माय मराठीचे जतन करताना या माय मराठीचे जतन करणारच, कारण दूर देशाचे पांथस्थ. जरी बृहण असलो तरीही खारुताईचा वाटा उचलतोच ना. जरी बृहण असलो तरी खारुताईचा वाटा उचलतोच ना. बोबडे बोल बोलतो, तिचे गुणगान करतो, तिच्या भावभावना जपतो, तिचे अस्तित्व टिकावे म्हणून सतत झगडत राहतो जरी दूर देशाचे पांथस्थ. माझ्याकरता एकदा आणखी तुम्ही धन्यवाद रिपीट करा प्लीज. बृहण असलो तरीही खारुताईचा वाटा उचलतोच ना. कारण आम्ही मराठीचे इथे जतन करतोय, प्रयत्न छोटे आहेत आम्ही घातले तरी ते आम्ही करून राहिलो अजून. बोबडे बोल बोलतो, तिचे गुणगान करतो, तिच्या भावभावना जपतो, तिचे अस्तित्व टिकावे म्हणून सतत झगडत असतो जरी दूर देशाचे पांथस्थ. खूप सुंदर. धन्यवाद. खूप सुंदर. खूप छान उमाताई, तुम्ही फारच छान कविता म्हणजे आमच्याही मनात आहे, पण तुम्ही इतकी छान मराठीतनं ती सादर केली म्हणजे अगदी एक एक कल्पना अगदी असे हृदयातून बाहेर पडत होती असं वाटलं. तुम्ही नागपूरचे असल्याने मराठी खूपच छान. आमच्या पण कुंदताई पण ग्वाल्हेरमध्ये लिहितात, खूपच छान लिहितात. आणि कुंदताईंचं एक कविता अशाच विषयाची आहे, ती जरा तेजस्वी, मला असं वाटतं राष्ट्रप्रेमाची. तर ताई ती मला असं वाटतं झाशीच्या राणीची कविता आपण म्हणाल ती यावेळेस. हो चालेल. खरं म्हणजे ती कविता म्हणजे ना एक खंत आहे माझी कुठेतरी. कारण एक कधी कधी आपल्याला असं होतं ना की कोणत्या जागेत आपण राहतो किंवा एखाद्या जागेची एखादी व्यक्ती जरी तिची आपली पोच तिथपर्यंत नसली, ओळख नसली, पण त्यांना वाचून त्यांना ऐकून आपल्या मनामध्ये म्हणजे अशी भावना असते की ती आपली प्रेरणा आहे, ती आपला आदर्श आहे असं कुठेतरी वाटतं. तर माझ्या पण मनामध्ये ग्वाल्हेरची म्हणून मला ती एक माझ्या मनामध्ये आहे, ती म्हणजे झाशीची राणी. ती होती झाशीची राणी पण आपल्या ग्वाल्हेरला ती वीरमरण पावली आणि म्हणून ग्वाल्हेर म्हणजे गौरवान्वित आहे ग्वाल्हेर. तिची इथे समाधी पण आहे. एक म्हणजे खंत जी त्याच्याबद्दल मला पूर्ण बोलायला आवडेल असं की 1857 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याचा प्रथम संग्राम तिने सुरू केला होता, तर त्याच्यामध्ये मुख्य तो मुद्दा होता तो पराधीनतापासून स्वाधीनताकडे जाणारा. तर तिने आपल्या बळावरती तो प्रथम स्वतंत्र संग्राम सुरू केलेला होता. तर आता 23व्या वर्षी तिने एवढं मोठं धाडस केलं. आता हे दुर्भाग्य होतं आमचं किंवा तिचं की ती इथे वीरमरण पावली.
पण तिचं जागेपणी जिवंतपणी तिने हे म्हटलेला तो उद्घोष की मी माझी झाशी कोणाला देणार नाही, आणि मरतानाचा तिचा घोषणा की मी मेले पण माझा देह अंग्रेजांच्या हाती लागू नये. तर हे ते जे दोन आहे ते आपल्याला इतकी म्हणजे आतून एक संवेदनशीलता बनवतात, एक तिच्या प्रती एक वेगळाच आदर कुठेतरी निर्माण होतो. बरोबर. आणि ह्या आदरानंतर एक खंत पण निर्माण होते, ती ही की 23व्या वर्षी त्या मुलींनी स्वतंत्रतेच्या पूर्वी पराधीन अवस्थेमध्ये इतकं मोठं काम केलं की ते कालजयी, आणि आम्हाला हातामध्ये स्वतंत्रता मिळाली, त्यानंतर आम्हाला त्याला जपण्याची पण अक्कल नाही. ही एक खंत कुठेतरी आहे की आपण ती स्त्री होती, मी स्त्री आहे, पण तिची आमची काहीच बरोबरी नाही. बिलकुल. तर ती खंत, आणि तिला श्रद्धांजली म्हणून तिची इथे समाधी आहे, तुम्हाला माहिती असेल. 18 जूनला तिथे खूप मोठा मेळाही भरतो आणि वीररस कवी संमेलनही होतं, तिच्या अस्त्रशस्त्रांची प्रदर्शनी होते, आणि मी नेहमी जाते ते बघायला. मला ते खूप आवडतं बघायला. तर ती मी कविता सादर करते. स्वागत. की स्वातंत्र्य यज्ञात तुझी तूच दिलेली संविधा 173 वर्षाची झाली म्हणू. स्वातंत्र्य यज्ञात तुझी तूच दिलेली संविधा 173 वर्षाची झाली म्हणू, 163 वर्षाची झाली म्हणू, आणि स्वातंत्र्यता 73 वर्षाची. अभिनंदन, दोघांचेही अभिनंदन. स्वातंत्र्य यज्ञात तुझी तूच दिलेली संविधा 163 वर्षाची झाली म्हणू, आणि स्वतंत्रता 73 वर्षाची. अभिनंदन दोघींचे. मलाही आवडलं असतं तुझ्या व्यक्तित्व आणि कृतित्वाला लेखणीत बांधायला. मलाही आवडलं असतं ग तुझ्या व्यक्तित्व आणि कृतित्वाला शब्दात बांधायला, पण नकार दिला लेखणीनं. म्हणाली मनू तर शब्दात येते, म्हणाली मनू तर शब्दात येते, रेखातीत देखील नाही जमणार तुला. बरोबर. हा, लिहायचं ठरवलंच असेल तर लिही ना. मातृभूमीचं ते आव्हान लिही की लक्षात असू द्या 1857 फक्त आकडा नव्हे. 1857 हा फक्त आकडा नव्हे तर संपूर्ण स्वातंत्र्य समर आहे. लिहायचं ठरवलंच असेल तर लिही ना. मातृभूमीचं ते आव्हान की लक्षात असू द्या 1857 फक्त आकडा नव्हे संपूर्ण स्वातंत्र्य समर आहे. अभिव्यक्ती पण परतंत्रतेच्या घुसमटीची, स्वातंत्र्यापूर्वी देहाच्या आणि नंतर मनाच्या. ताई माझ्याकरता एकदा रिपीट करा प्लीज. फारच सुंदर. लिहायचं ठरवलं असेल तर लिही ना. मातृभूमीचं ते आव्हान की लक्षात असू द्या 1857 फक्त आकडा नव्हे तर संपूर्ण स्वातंत्र्य समर आहे. अभिव्यक्ती पण परतंत्रतेच्या घुसमटीची, स्वातंत्र्यापूर्वी देहाच्या आणि नंतर मनाच्या. लिही ना ग काळानं युगान युगे सोसलेल्या सीतेच्या त्या कथा आणि द्रौपदीच्या व्यथा. लिही ना काळानं युगान युगे सोसलेल्या सीतेच्या कथा, द्रौपदीच्या व्यथा, त्यानं डोळ्यानं बघितलेला मनूचा तो मुक्ती संघर्ष, स्वातंत्र्य मिळवण्यात गमावलेले असंख्य आझाद आणि असंख्य भगतसिंग. कर त्यांना रेखांकित. मी खरोखर निशब्द आहे म्हणून. ती खंत माझी इथे आली आहे या शब्दांमध्ये की मी खरोखर निशब्दच आहे म्हणू. हैराण पण की तू 19व्या शताब्दीच्या त्या पलीकडची असली तरीही जिवंतच आहे अजून. मी खरोखर निशब्द आहे म्हणू. हैराण पण की तू 19व्या शताब्दीच्या त्या पलीकडे असली तरी जिवंतच आहे अजून. मातृभूमीच्या कान्या कोपऱ्यात चकाकत आहेस नक्षत्रासारखी आभाळभर. आणि मी 19व्या शताब्दीच्या ह्या पलीकडची असूनही नसल्यासारखी आजही अस्मितेच्या संघर्षाशी लढा देत, आजही तुझ्याच पाऊल खुणा शोधत, खूपच सुंदर. फारच सुंदर शब्द संयोजन, फारच कल्पना पण भावनिक करणारी सगळी तेजस्वी कविता. आणि आता आपण कुंदाची सुंदर कविता ऐकली. शौर्य कथा आपण कविता म्हणू तिला. आता आपण ह्यांना म्हणून कविता मला ऐकायची इच्छा आहे. शिरीष भाऊ तुमची एक ती कविता आहे ग्वालेरच्या थंडीबद्दल. मराठी बाण्याविषयी. मराठी बाण्याची ती कविता आहे, पण त्याबद्दल तुम्ही ग्वालेरचं चांगलं छान वर्णन केलं आहे. ती ऐकायची खूप इच्छा आहे. आता ताई
तुम्ही दोघी एवढ्या वरिष्ठ आणि गुणी कवयित्री हा, इतक्या नाही, छान नाही, छान मस्त, कविता मस्त प्रस्तुत कविता केलेल्या आहे. आहेत आणि म्हणजे त्यातल्या भावभावना इतके म्हणजे छानपैकी प्रसारित झालेल्या आहेत की आता मला खरं म्हणजे आपली कविता सादर करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं नाही, वाटतंय. तरी पण खूप आपण छान कविता आहे. नाही वरिष्ठ दोघं आपण मला जी आज्ञा मुख्य करा म्हणजे ती त्याच्यात शिरोधार्य आहे. ग्वाल्हेरविषयी हा, लिहिलेलं मुख्य म्हणजे आहे. ग्वाल्हेर विषयी आहे, हा, ग्वाल्हेरची तुम्ही- माहिती आहे. मराठी बाणा ग्वाल्हेरचा म्हणजे कसा आहे त्याच्या चालेल. बाबतीत एक साधारण कल्पना त्यातून सादर केलेली आहे. चालेल. गतजन्मीचे पुण्य थोर, गतजन्मीचे पुण्य थोर म्हणून भारतभुवरी जन्म झाला. वा. प्रसन्न झाले देव जणू मजवर, प्रसन्न झाले देव जणू मजवर, क्या- माय मराठी उदरी गर्भवास घडला. क्या बात. वा. जरी न जन्मलो महाराज्यात, महाराज म्हणजे महाराष्ट्र, महाराष्ट्र. जरी न जन्मलो महाराज्यात, खंत तरी कधी नसे जरा. क्या बात. वा. संत मराठी शूरवीरांनी पावन केले या धरणीला. क्या बात. जिंकले अटकते कटकेला, हम्म. जिंकले अटकते कटकेला, ते वीर मराठीचे माझे. वा. सुंदर. संस्कार मराठी या देशी स्थापले, संस्कार मराठी या देशी स्थापले, ते शूर महादजी आमचे राजे. क्या क्या बात. बात, वा, क्या वा. बात. सुंदर. जन्म घेऊनी जरी परिप्रांती, जन्म घेऊनी जरी परप्रांती, हिंदी माऊलीचे प्रेम मिळवले. वा. क्या बात. जन्म घेऊनी जरी परप्रांती, हिंदी माऊलीचे प्रेम मिळवले. मराठीच असे माय आमुची, मराठीच आमची माय असे, संस्कार आईचे, क्षमा करा, संस्कार आईचे सळसळती अंगी, मराठीच आमुची माय हा, असे. हे क्या बात. रिपीट करा थोडंसं. ओके, मस्त आहे, परत खूप करतो. छान आहे ते. हा. जन्म घेऊनी जरी परप्रांती, हिंदी माऊलीचे प्रेम मिळाले. संस्कार सळसळती अंगी, मराठीच आमची माय असे. वा. माय मराठीचे दोर तोडूनी, आता चाललंय ना मराठी सोडा इंग्लिश जरा हिंदी जरा. हा. माय मराठीचे दोर तोडूनी लढा असे आव्हान असे. नच जाणार तुझ सोडूनी माऊली, कोण किती आणि मोठे कसे. वा. क्या बात. क्या क्या बात. बात. फारच सुंदर. वा. फारच. सुंदर. बरं डॉक्टर उमाताई, मराठी जतन करणे, जोपासना करणे इत्यादी जी आज चळवळ इथे सुरू झाली आहे ना, आज पण चालू आहेच हम्म. या ना त्या माध्यमातून. बिलकुल. तर याचा प्रारंभ नक्की कुठून झाला आणि आपण त्याचा आद्य पुरुष कोणाला मानू शकता किंवा मानाल? बिलकुल. आपले मी सांगते, ग्वाल्हेरला शिंद्यांचे शासन होते हा. आणि त्यांनी आपल्या राजदरबारात गुणीजनांना आश्रय दिला होता. त्यांच्या कलेचा त्यांनी गौरवही केला होता. त्यातलेच उल्लेखनीय नाव म्हणजे भारा तांबे यांचे, राजकवी भारा हो. तांबे. भारा तांब्यांना आपण आपला मराठीचा आद्य पुरुषही मानू शकतो आणि त्यांना राजकवी ही पदवी ही त्यांच्या दरबारातच मिळाली होती, शिंद्यांच्या दरबारातून. त्यांनी लिहिलेल्या अजरामर भावकविता आजही लोकप्रिय आहेत. जसे घनतमी शुक्रबग राज्य करी हा. हो. आणि मधुघटची दोन्ही लोकप्रिय. मधु मागसी माझ्या प्रियापरी, अशा अनेक रचना त्यांच्या आहेत ज्या आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या या रचनातून पूर्ण मराठी जनमानसावर अधिराज्य केलं आहे असं आपण म्हटलं तरी चूक नाही होणार. खरं. त्यांच्या या रचना मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेरला लिहिल्या गेल्या असल्या तरी त्यांचं गायन हे महाराष्ट्रात जास्ती झालेलं आहे. लता मंगेशकर, आशा भोसले सारख्या ज्येष्ठ गायिकांनी त्यांच्या सगळ्या रचना गायलेल्या आहेत आणि त्याला स्वरसाद चढवला आहे. याच परंपरेचं जतन करणारे आमच्या ग्वाल्हेरचे गौरव आणि आमचे ज्येष्ठ गायक आदरणीय कमलाकर बुचके काका यांचा मी उल्लेख करू इच्छिते या ठिकाणी. बरोबर. काका अध्यात्माचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी शंकराचार्यांच्या सौंदर्य लहरीचा अनुवाद केलेला आहे, त्याच्यावर भाष्य लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी या अध्यात्माच्याच आश्रयाने असणाऱ्या किंवा या भाव प्रकट करणाऱ्या त्यांनी आपला एक कविता संग्रही प्रसिद्ध केला आहे. शोध त्याचं आनंदाचा. नाव आहे शोध सुखाचा. याच्यामध्ये सामाजिक विषयही आहेत पण आध्यात्मिक विषयांचा जास्ती उल्लेख आहे. तर त्यांनी लिहिलेली एक त्यांच्या या संग्रहातील एक कविता आहे ज्याचं शीर्षक आहे माणूस का दिसेना. हो. जी कविता खूप मला खूप सुंदर. आवडते हो. आणि ती मी काकांच्या तोंडून अनेकदा आमच्या कवी गोष्टींमध्ये अच्छा, अच्छा. ऐकली आहे. तर त्या कवितेच्या मी 4 ओळी आपल्याला ऐकवतो. वा वा, स्वागत आहे. नक्की. जग सर्व दाटले कोणी नसे कुणाचे, जग सर्व दाटलेले कोणी नसे कुणाचे, स्वार्थात जिंकलेले जन सर्व या जगाचे, स्वार्थात जिंकलेले जग सर्व या जगाचे,
माणूस की जयाचा माणूस का दिसेना, माणूस की जयाला माणूस का दिसेना. माणूस का हे त्यांनी माणूसच्या अंतरंगात असलेल्या भावांविषयी व्यक्त केलेली त्यांची ही रचना आहे. तर हा एक आधारस्तंभ आहे जो भारतांबेपासून मराठीला प्रवाहित करणारा ग्वाल्हेरला आहे असे मला वाटतं. फार छान, फार छान ताई, आपण खूपच छान माहिती दिलेली आहे. आणि मराठी जतन करण्याची चळवळ आणि तिला कसे जोपासले गेले आहे, शिवाय त्या संदर्भात त्यांनी 2 मोठमोठी नावं आपल्यासमोर आता सांगितलेली आहेत. पण या चळवळीच्या सूत्रधारांचे म्हणजे आपले राजकवी भारत आंबे आणि प्रसिद्ध मराठी साहित्यिक बुचके काका यांची 2 नावं सांगितली आपण. आता कोणताही आपण, मला वाटतं याच्यात घर टाकणारी आणखी काही मोलाची माहिती सांगू शकाल? मला असं वाटतंय. हो, मी भारत आंबे जसं उमाताईंनी आता सुरू केलं ते त्याच्याबद्दलच मला असं वाटतं, जे कार्यक्रम आपल्या ग्वाल्हेरला आपण करत असतो त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. की भारत आंबे सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही सांगितली की आपल्या ग्वाल्हेरचे होते आणि खरोखर या गोष्टीचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे की ज्या व्यक्तीचं नाव म्हणजे पूर्ण देशभरात पसरलेलं आहे आणि कोणी पण त्यांच्या नावाला अपरिचित नाहीये असे ते आमच्या, भले आम्ही त्यांना बघितलेलं नसलं तरी सुद्धा त्यांच्या रचनामुळे आम्हाला ते खूप जवळचे वाटतात. एक सार्थ अभिमान आपल्याला वाटतो, एक सार्थ अभिमान आहे त्यांच्या रचनांवरती. तर 1996 मध्ये इथल्या ग्वाल्हेरच्या समाजाच्या लोकांनी म्हणजे असं निर्धार केला की त्यांच्या नावाचा एक चांगला कार्यक्रम इथे झाला पाहिजे, कारण ते आपल्या ग्वाल्हेरच्या आणि खरोखर हे खूपच गरजेचं पण होतं. त्यामुळे 1996 पासून इथे तांबे अभ्यास मंडळ याची स्थापना झाली आणि मला वाटतं आपण दोघी त्या कार्यक्रमाला होतो त्यावेळेला. 7 डिसेंबरला त्यांचा माधव कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला होता. हा 7 डिसेंबर त्यांची जन्मतिथी आहे ना, तर त्याचा तो दरवर्षी काही ना काही कार्यक्रम इथे होतो. बरोबर आहे. आणि त्या कार्यक्रमात भारत आंब्यांच्या कवितांचं वाचन होतं, त्यांच्या गायलेले गीत इथले वरिष्ठ संगीतकारांनी सुद्धा त्यांचे गीत गायलेले आहेत आणि ते ऐकायला जरी ते कितीदाही ऐकलेले असले ना तरी त्यांचे ते गीत सतत ऐकण्यासारखेच असतात. त्याचा गोडवा वीट आहे त्या. हो अगदी. आणि वाखाणण्यासारखी गोष्ट ही आहे की वरिष्ठ गायक तर म्हणतातच पण युवा गायक सुद्धा त्यांच्या गाण्यांना इथे म्हणतात. हो अगदी म्हणजे नवीन आहे ते लोक सुद्धा, ते पोरं सुद्धा खूप छान त्यांच्या म्हटलेल्या सादरीकरण करतात. आता हे 7/12/19 म्हणजे असं सगळ्यांना वाटलं की त्यांची एखादी प्रतिमा देखील असावी, कारण ती इथे आपल्याकडे नव्हती. तर आपल्या ग्वाल्हेरचे खूप सुप्रसिद्ध कलाकार आहेत मुकुंद केतकर. त्यांनी खूप कमी वेळात आपल्या सगळ्यांच्या म्हणण्यावरती त्यांनी खूप सुंदर प्रतिमा त्यांची बनवलेली आहे. ती तुम्हाला आता दिसेलच. ती खूप सुंदर प्रतिमा आहे आणि त्याचं अनावरण मागच्याच वर्षी झालेलं आहे. आता त्याच्याच पुढे आपल्याला काय, आता जे काही कार्यक्रम होतील ते जिथे त्यांची प्रतिमा असेल तिथेच होत जातील आणि आमच्या ग्वाल्हेरला एक खूप मोठी ठेव मिळेल. त्यानंतर ह्या कार्यक्रमात फक्त हा एकच कार्यक्रम होत असायचा. त्यामुळे एक आणखी ज्या वेळेला त्याच म्हणजे ह्या चळवळीच्या वेळेला महाराष्ट्रातून एक खूप मोठी देणगी आपल्याला मिळाली, ती होती रामचंद्र देशमुखांच्या. ते महाराष्ट्रातून इथे आले आणि त्यांना इथे असं वाटलं की मराठी खूप कमी आहे आणि त्याच्यात त्यांनी खूप आपली भर घातली, आपल्या विचारांची भर घातली, आपल्या कामांची भर घातली आणि त्यांनी खूप मेहनत घेतली त्याच्याकरता. मोलाचं काम केलं त्यांनी. मोलाचं काम केलं. मराठी समाजाला जागृत केलं एक प्रकारे, म्हणजे असं म्हटलं तरी चालेल. मी त्याच वेळेला मराठीमध्ये पाऊल ठेवलं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्याच प्रयत्नांनी ठेवलं आणि मराठी पण मी त्यांच्या प्रयत्नांनी लिहू लागले. तर त्यांनी इथे मराठी माणसाला एक प्रकारे जितके ते जागे होते त्याच्यापेक्षा जास्त जागृत केलं, कार्यक्रमांना सुरुवात केली. जागृती करणं खरं महत्वाचं काम आहे. खरंच खूप महत्वाचं होतं. जागी जागी जाणं, लोकांना एकत्र करणं, आणखीन त्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन देणं. म्हणजे मोठे लोक सुद्धा सगळे त्यांना या गोष्टी करता खूप म्हणजे मान्यता त्यांना मिळाली. आणि त्याहूनही जास्त त्यांनी एक मोठं कार्य केलं की 1900 पासून सन 1900 पासून ते 2000 पर्यंत याच्या 100 वर्षाच्या वयामध्ये 100 वर्षाच्या कालखंडामध्ये जे महाराष्ट्र ग्वाल्हेरमध्ये जे मराठी कवी झाले त्यांच्या काही निवडक कवितांचं संकलन केलं आणि एक मराठी सारस्वत म्हणून हे पुस्तक त्यांनी काढलं. याच्यामध्ये त्यावेळचे लोक, त्यावेळचे कवी आणि वर्तमान कवी असे हे लोक मिळून जवळजवळ 38 लोकांचं
38 कवींचं कवितांचं जे, संकलन. संकलन त्यांनी हे ते कवितांचं संकलन केलेलं आहे. आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला याच्यात ह्याच्यामध्ये लिहायला आपल्या संधी. कविता द्यायला मिळाल्या. क्या बात आहे. अच्छा, असं आहे का? वा, वा, खूप छान. माझ्या वा, वा. आहे, उमाताईंच्या आहे. वा, वा. आणखीन भरपूर म्हणजे तेव्हा त्यांचं आम्ही नवोदित होतो. तेव्हा आम्ही नवोदित कवी होतो, मराठीमध्ये, हिंदीमध्ये. तर पण या ग्रंथात तुम्हाला दोघांना मानाचं मान स्थान आहे. मिळणं एक बस. महत्वाची एक गोष्ट खूप आहे. मोठी म्हणजे गोष्ट खूप आहे. मोठं भाग्य मोठं आहे आहे. खरंच आम्हाला. सन्मानाची गोष्ट आहे. एवढ्या सन्माननीय कवी. आणि भारत आंब्यांचं झाला हा प्रकार, हे पूर्ण विस्तृत विवरण माझं. आणि इथे एक शरद व्याख्यान माला म्हणून पण जवळजवळ 90 वर्ष पुराणी परंपरा आहे मला वाटतं ना. आणि 100कडे वाटचाल करते ती. तर ती एक खूप मोठी संस्था आहे. आणि त्याचंही खूप व्यवस्थित काम ग्वाल्हेरला चाललेलं आहे आणि खूप प्रसिद्ध संस्था आहे. तर मला असं वाटतं त्याबद्दल शिरीष भाऊ तुम्ही जास्त चांगलं बोलू शकाल, तुम्हाला त्याची माहिती पण भरपूर आहे. बरं, खरं म्हणलं ताई, शरद व्याख्यान मालेबद्दल बोलायला मला फारच आवडेल. कारण शरद व्याख्यान माला म्हणजे एक फक्त मराठी समाजाकरता नाही, पण एक ग्वाल्हेरची अस्मिता म्हणून करता एक ती 90 वर्षापूर्वी अगदी बरोबर. आणि अव्याहत चाललेली संस्था आहे. आणि त्यातले ते आपण जर नियम वगैरे पाहिले तर त्याला ऑडिट वगैरे काही नाही, म्हणजे काही सरकारी संस्थेकडनं काही मदत नाही. फक्त आपले मराठी लोक त्याला सपोर्ट करतात आणि त्यांच्या बळावर आणि त्याच्या मेहनतीत तन मन धनाने मेहनत करत आहेत ते. आणि त्याच्या बळावर ही संस्था चाललेली आहे. आणि एकापेक्षा एक अप्रतिम विद्वान इथे बोलवले जातात व्याख्यानाकरता. म्हणजे ज्ञानगंगा सारखी वाहतच राहते त्या 9-10 दिवसात. त्याची साधारण सुरुवात म्हणजे मी आपल्याला सांगतो, ह्याचं श्रेय खरं म्हणजे जायला पाहिजे डॉक्टर हरी रामचंद्र दिवेकर. हे म्हणजे ग्वाल्हेरचे मराठीतले एक इतिहास पुरुष म्हणायला पाहिजे त्यांना. तर ते आले, भारतात आले 1929-1930च्या दरम्यान. आणि 1931ला ते ग्वाल्हेरमध्ये होते. त्यावेळेस 3-4 जण म्हणजे श्री गाडगीळ, गणू गोळवलकर, हितचिंतकचे श्री रवी शेडोणकर वगैरे ह्यांच्या मनात काय पुष्कळ दिवसापासून होते की पुण्याला एक वसंत व्याख्यानमाला म्हणून असायचे. तर त्याच्यातनं असं सामाजिक आणि ज्ञानदायी उपबोधन म्हणजे उद्बोधन होत असायचं. तर त्यांची इच्छा असायची की आपण ग्वाल्हेरला इतके मराठी माणसं, म्हणजे त्यावेळेस भरपूर होते मराठी माणसं, वातावरण पण तसंच होतं, वळण पण तसंच होतं. तर इथे कशी ज्ञान प्रबोधनी एखादी संस्था असावी त्यांच्या मनात आलं. मग त्यांनी हे दिवेकरांच्या समोर मांडलं. तर ते आधीच मराठीचे प्रेमी आणि त्यातून ते डिलीट करून आलेले फ्रान्समधून त्यांच्याजवळ नवनवीन आयडियाज होते, म्हणजे काय कल्पना कसं करायचं आणि व्यासपीठ कसं असावं. तर त्या दृष्टीने त्यांना उद्बोधन केलंय 3-4 आणि त्यातून ही शरद व्याख्यानमाला ही अशी उभी राहिलेली आहे. आणि त्याचा पहिलंच व्याख्यान आपल्या डॉक्टर दिवेकरांनी दिलेलं आहे. आणि त्यावेळेस कसं होतं की शुक्ल पक्षातली प्रतिपदा शरदली, तर तिथून सुरुवात करून सप्तमीपर्यंत त्यावेळेस, नंतर पुढे कमी जास्त वेळेप्रमाणे जसं जसं होत गेलं तसंच होत गेली. आणि त्यांनी अशी छान मुहूर्तावर सुरुवात केली की आज 90 वर्ष झाले. यावर्षी तिथे एक व्याख्यान द्यायचा मान मला पण सगळ्यांचेच परिचयाचे डॉक्टर केशव कानेरे, ती आज ह्यातीत नाहीये, पण त्यांनी जे एक सॉलिड किंवा ठोस आपण म्हणतो जे कार्य केलेलं आहे त्याच्या आधारे आज एक मार्गदर्शन असं लोकांना मिळालेलं आहे की आजची जी पिढी आहे. तर त्यावेळेस त्यांच्याबरोबर श्री काशीनाथ जोशी, मला वाटतं आज ते पण आपल्यात नाही, आणि श्रीकांत कुमराजवाले यांनी बरीच मेहनत घेतली. म्हणजे पुढे त्यांच्यात एक अजून चेहरा होता, म्हणजे त्यांचं नाव नाही घेतलं तर मला असं वाटतं फार मोठा अन्याय होईल ग्वाल्हेरच्या जनतेने आणि सगळे जे मला ऐकतात ते त्यांनाही म्हणजे चूक वाटेल. श्री नरशिव गणेश जोशी हे सतत 70 वर्ष त्यांनी, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की जाजम हंथरण्यापासून टेबल खुर्ची माईक ऍडजस्ट करण्यापर्यंत, त्याशिवाय एक मोलाचं आणि महान कार्य त्यांनी केलेलं आहे. ते म्हणजे की शरद व्याख्यान मला समजा एखादा वक्ता नाही आला तर सुद्धा तुम्ही किंवा तुम्ही तसं त्या व्यक्तीने सगळ्यात जास्त व्याख्यान करण्याचं रेकॉर्ड वसंत काका कुंटे आणि संजय जोशी सजग, हेमंत खेडकर, प्रमोद गजनकरकर, हे म्हणजे पूर्ण चांदोरकर साहेब आपण म्हणतो तसं तन्मन धनाने सगळा वेळ तिकडेच द्यायचा, फक्त मराठी अस्मिता टेकवण्याकरता ह्यांचा प्रयत्न चाललेला आहे. असं मी शरद व्याख्यानमालेचं एक अध्ययन केलं, मला फार छान वाटलं त्याच्याबद्दल बोलून. बरं का ताई, आपण आता बोलण्यातून मराठी साहित्यिक चळवळ, मराठी साहित्य थोडा बहुत मागोवा घेतला. बरोबर आहे. आता मला वाटतं ताई आपल्या दोन्हीकडे म्हणजे दोन्ही समतोल असा आहे की गद्य आणि पद्य दोन्हीवरती आपला चांगलाच अधिकार आहे. तर आमची इच्छा आहे की आपण एक कथा इथे सादर करावी, लघुकथा. आजकाल ज्या लघुकथेचं प्रचलन आहे तशीच एक लघुकथा आहे. आणि त्या लघुकथेमध्ये मी एका लहान मुलीचं मनोगत आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. माझ्या कथेचं नाव आहे रिंकी. छोट्याशा मुलीचं. रिंकी बाल्कनीच्या रेलिंग जवळ उभी होती
समोरचा पार्क ती बघत होती, पण तो आता रिकामा होता. तिथे कोणीही खेळायला आले नव्हते. क्षणभर तिला वाटले तो झोपाळा, ती घसरपट्टी, मेरीगो राऊंडचा झुला तिला खुणावत आहे. वा वा. अभावितपणे तिचा हात वर गेला आणि ती म्हणाली, थांबा मी येते. त्या झुल्यांकडे ती वळली मागे जायला, पण पायात चप्पल घालताना ती थबकली. पार्क तर जवळ बंदच आहे किती दिवसापासून म्हणत ती मागे आली. ती पुन्हा रेलिंगजवळ जाऊन उभी राहिली. पार्कचे पाळणे बघताना तिला तिच्या डोळ्यासमोर शाळा उभी राहिली आणि तिला तिच्या चेहऱ्यावर हसू आले. कारण बरेच दिवसापासून शाळा बंद आहे, मुलं घरीच आहे. तिला आठवले सकाळी 7 वाजता आईचे ओरडणे, रिंकी उठ, किती वेळ झोपणार आहेस, आटो अंकल येतीलच एवढ्यात. अगदी जीवावर यायचे अंगावरचे पांघरून दूर सारणे. पण करणार काय, शाळेत तर जायचंच होते ना. आटोमध्येही मजा यायची. आद्याचे आणि सोनालीचे रोज भांडण व्हायचे साईडला बसण्याकरता. मग आटो अंकल ओरडायचे त्यांच्या अंगावर. मला मात्र फायदा व्हायचा त्याचाच. ते म्हणायचे, तुम दोनों लड़ रही हो ना, बैठो बीच में, रिंकी बैठेगी साइड में. शाळेच्या गेटसमोर ऑटोमधून उतरल्यानंतर 3 अंकलच्या दुकानात डोकावायची मी. आई कधी कधी पैसे द्यायची, त्यामुळे काही विकत घ्यायचा यायचे. पण टॉफीचे दुकान होते. एक होते टॉफीचे दुकान, दुसरे पेनचे, पेन्सिलचे आणि तिसरे होते समोसे आणि पोह्याचे. समोसे आणि कचोरीचा सुगंध असा यायचा की तो मनात साठवत असताना बेल कानावर ऐकायला यायची. मग धावत गेट जवळ घुसायचे. उशीर झाला तर गेट बंद व्हायचे आणि बाहेर उभे राहावे लागायचे. मग प्रिन्सिपल मॅडम यायच्या आणि त्यांच्याकडून मिळणारी पनिशमेंट नको रे बाबा. प्रेयर झाल्यानंतर क्लासमध्ये बसायचे. मग काय मज्जा असायची. रोज सिटिंग अरेंजमेंट बदलायच्या मॅडम. कधी खिडकीजवळ, तर कधी फर्स्ट बेंचवर, तर कधी लास्ट बेंचवर. सोबत पार्टनरही बदलायची, म्हणजे रोज नवीन मैत्रीण. रिंकीला मध्ये हसायला आले. गुणी आठवली तिला. एक दिवस लंच ब्रेकमध्ये तिचे आणि आद्याचे भांडण झाले. गुणीने आपली बॅग जमिनीवर इतक्या जोरात आपटली आणि पाय पसरून रडायला लागली. ती इतक्या जोरात रडत होती की शेजारच्या रूममध्ये लंच ब्रेक करणाऱ्या मॅडमनी धावत आल्या. त्यांना समजेच ना की गुणी इतक्या जोराने का रडते आहे. त्यांची निवड त्यांना समजले आणि त्यांनी तिला उठवले. तोपर्यंत आद्याही तिथे आली आणि तिने काय घडले ते मॅडमला सांगितले. तेव्हा त्यांना कळले की मग त्यांनी गुणीला पनिशमेंट दिली. रिंकी काय करतेस, बाहेर उभी राहून आईची हाक कानावर आली. आपल्या मनाशी चरफडत रिंकी म्हणाली की आई दिवसभर आवाज देत असते. रिंकी हे काम कर, इथे नको बसू, टीव्ही नको पाहू, जर कामाला मदत करत जा. हजारो सूचना असतात रोजीच्या. पूर्वी एक रविवार असायचा, शाळेची सुट्टी असायची, तेव्हा किती छान वाटायचे. आणि आता घरी राहून आता तर रोजच रविवार. घरी बसून कंटाळा आलाय हो. समोर गणपती बाप्पा बसले होते. त्यांना हात जोडून रिंकी म्हणाली की मी विचार करू बाप्पा, या कोरोनाला लवकर घेऊन जा रे आमच्यामधून. माझ्या मैत्रिणींची मला भेट करून दे आणि आता घरी बसण्याची इच्छा नाही रे बाप्पा, लवकर शाळेत पाठव. रिंकीच्या कानावर बाबांची हाक आली आणि ती धावत आतमध्ये. बालमनाचं खूप सुंदर अभिव्यक्ती झाली. आणि कोरोनामुळे मुलं इतके त्रस्त झाले घरात बसून की त्यांना असं वाटतं केव्हा आपण एकदा शाळेत जातो, मित्रांना भेटतो, मोकळेपणात खेळतो. वर्तमान परिस्थिती पूर्णपणे त्या कथेमध्ये तुमच्या आली. मस्त. बरं का ताई, आपण आतापर्यंत बोलण्यातून मराठी साहित्याबद्दल भरपूर काही चळवळीबद्दल चांगली माहिती मिळाली आपल्याला. आणि खरं पाहिलं तर हिंदी जे कार्य झालं त्याबद्दल आणि मराठी, तर आता आपण मला वाटतं हिंदी कथेकडे, हिंदी साहित्याच्या चळवळीत थोडक्यात माहिती मला वाटतं आपल्याला कोणता तरी फार छान सेटिंग देऊ शकतात ते. तर आपण कथा किंवा चळवळ आधी सांगावी हिंदी साहित्यातली, किंवा कथा जर आपल्याला आज जसं आवडेल. नाही, कथा मी मराठीच म्हणणार आहे, लघुकथा मी मराठीच म्हणणार आहे. बरोबर. पण माझी ओळख तशी जशी आता आपण म्हणाला की हिंदी लेखिका, कथा लेखिका म्हणून होती पूर्वी, तर त्या हिंदीशी मी इथे ग्वाल्हेरला कशी जोडले, तर त्या सभेबद्दल मला थोडंसं सांगायला आवडेल की ग्वाल्हेरला सुद्धा एक 100 वर्षा
जुनी, म्हणजे 1902, जवळजवळ 118 वर्ष व्हायला आले. तर 1902 मध्ये ती सभा होती, हिंदी साहित्य, मध्य भारतीय हिंदी साहित्य सभा म्हणून. मी त्याची आजीवन सदस्य आहे आणि जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीपासून मी त्या सभेमध्ये आहे. मला त्या सभेबद्दल सांगायला थोडंसं आवडेल की 1902 मध्ये कथा सभा तयार झाली होती. पण त्या सभेला आता मी माझ्या मराठी कथेमध्ये लघुकथा आजच्या परिस्थितीवरती थोडीशी कुंभत शीर्षक आहे माझ्या कथेचं, कुंभत. ऋषिकेश आज बाबांना घेऊन जात होता आपल्या नवीन 3 बेडरूमचा फ्लॅट बघायला. त्याचे नवे तरणे पाय भरभरा पळत होते आणि बाबा काठी टेकत टेकत मुलानं मोकळ्या जागेत मोठा फ्लॅट घेतला याचं समाधानही होतं, पण वडिलोपार्जित घर विकल्याची खंतही होती मनात. बाबा ही बघा ड्रॉइंग रूम, शेजारी मॉड्युलर किचन सुद्धा आहे आणि मोठी गॅलरी, खूप मोठी आहे ही गॅलरी, भरपूर अनघाला म्हणजे तुमच्या सुनेला हो किती पार्टी करता आवडली आणि म्हणून हा फ्लॅट पसंत केला आम्ही. हो का? ही बेडरूम आमची, ही पहिली बेडरूम ही आमची, 3 बेडरूम पैकी ही पहिली बेडरूम ही आमची. ही पण अनघाला खूप आवडली म्हणून ही आम्ही आमच्या करता ठेवली आहे. दुसरी ही रूम, इकडे बघा ते चालले होते मागे मागे, ही बघा ही दुसरी, ही श्रवणची बेडरूम. 2 खिडक्या इथे, उजेडाची काही प्रॉब्लेमच नाहीये. अरे हो थांब जरा बघू तर दे म्हणणार तेवढ्यात ऋषिकेश तिसऱ्या खोलीत. हे बघा या रूमची गॅलरीतून गार्डन पण दिसतं, पोरं खेळत असतात इथे, आरडाओरड सतत चालू असते इथे, खूप हल्ला होतो. सांगताना त्याचा मोबाईल वाजला आणि तो बोलण्यात गुंतला. बाबांच्या चेहऱ्यावर थोडीशी चमक आली. वाटलं ऋषीला म्हणतो की ही खोली मला दिली तर बरं होईल. पोरांना बघण्यात, हल्लावरड्याचं काय हो, पोरांना बघण्यात, त्या दूरवर दिसत असलेल्या डोंगराला बघण्यात आणि संध्याकाळी अस्ताचली जाणाऱ्या सूर्याला बघताना उरलेलं आयुष्य माझं आरामाने निघून जाईल त्यांना वाटलं. नाहीतरी घरामध्ये कोणाला माझ्याशी बोलायला वेळ तर नसतोच, त्यापेक्षा हे बघता बघताच मला बरं वाटेल. आणि आता हे कोणी म्हणायचं की फक्त चहा नाश्ता जेवण याच्या पलीकडे लोकांना माणसाला काहीतरी लागतं ना, तर मला असं वाटतं ह्या गॅलरीत ते मला नक्कीच मिळणार. तेवढ्यात ओके बॉस सी यू अगेन म्हणत मोबाईलचा स्विच ऑफ करून ऋषिकेश पुढे निघून गेला. ही मुक्तानं घेतली आहे 3री खोली. दोघा भावा बहिणींना भांडण नको म्हणून वेगळ्या, दोघेही खुश असतील बाबा. आता या ना बाबा इकडे या. अजून एक रूम आहे, थोडीशी लहान आहे पण खूप छान आहे. बाबांनी चौफेर त्या खोलीत जाऊन नजर टाकली. एक पलंग, टेबल, खुर्ची आणि थोडीशी जागा. समोर खिडकी उघडीच होती, पण दुसऱ्या अपार्टमेंटची नुसती भिंत दिसली त्या पलीकडे. अच्छा ही स्टोर रूम का ऋषिकेश? विचारत त्यांनी बघितलं त्याच्याकडे. तो किंचित गोंधळला. नाही हो नाही म्हणजे हो आहे तसं खरं, पण आम्ही त्याला स्टोर रूम नाही करणार आहोत. भिंतीकडे हा छानशी खूप अलमारी करणार आहोत, टेबल खुर्ची येईल इथे या कोपऱ्यात, एखादा टेबल लॅम्प पण लावू इथे आणि पलंगाच्या जवळनं बाबा भिंतीला पण व्यवस्थित राहील एक लाईटचं बटन. ते तुमच्याकरता ठेवली आहे ही खोली बाबा. मीच म्हटलं, मी सुचवलं तुमच्या सुनेला सर्वांना की एका बाबांना इथे खूप बरं वाटेल, कारण कोणाचा हल्ला नको गुल्ला नको. पुस्तकाकरता एक रॅक पण ठेवूया, म्हणजे तुम्हाला कोणाकडनं मागायला नको पुस्तकं. इथं कोणाचा येण्या जाण्याचा त्रासही नाहीये. तुम्हाला हवा तर आराम करा, लोळा, बसा, पुस्तकं वाचा. तिकडे सतत धुमाकूळ होणार, तुम्हाला त्रासही होईल हो ना. ते आवाजून बघतच राहिले. आहे ना फ्लॅट मस्त बाबा, सगळ्यांच्या सोयीनुसार घेतलाय, सगळ्यांना आपापल्या सोयी इथे मिळतील, एकदम मस्त म्हणत आनंदानं शिट्ट्या वाजवत ऋषिकेश खोलीच्या बाहेर पडला. सुंदर सुंदर फारच. हा शिरीष भाऊ, तुमच्याही मध्यंतरी कथा वाचल्या मी 2-3, खूप छान कथा असतात. तुमच्याकडे लघुकथा पण असेलच एखादी मला असं वाटतं, तर आता तुमची होऊन जाऊन द्या ना एखादी. ठीक आहे, मी एक कथा सादर करतो आपल्या आदेशानुसार. चालेल. आणि ती म्हणजे मारुती मंडळ, दुसरी म्हणजे जनगण आणि तिसरी मुलीची शाळा गजरा राजा. बरोबर. आणि हे तिन्ही शाळामधून हायर सेकंडरी किंवा त्या काळी इंटर असायचं, नंतर हायर सेकंडरी झालेलं, तोपर्यंत मराठी माध्यमातून सगळे विषय शिकण्याची व्यवस्था होती. हळूहळू तुम्ही आता म्हटलं ना की
मराठी मुलं हिंदी, मग नंतर इंग्रजी, त्यांचा कल वाढत गेला. मग मराठी विद्यार्थ्यांची संख्या कमीत गेली. तर मला वाटतं हे मराठीचं थोडंसं क्षरणाचं काम म्हणजे खंत वाटायचं एक काम होत होतं. पण आता एक नवीन एक आशेची किरण उगवते. आपल्याकडे जे मुलींचं कॉलेज आहे कमला राजा गर्ल्स कॉलेज, तिथे मराठी पाठ्यक्रम ग्रॅज्युएशन सुरुवात सुरू करण्यात झाली. हे आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे आणि आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे. आपले मुलं मराठी शिकू शकतात ते. आणि ज्यांना इच्छा आहे ते पण त्याच्यामध्ये पुढे वाढू शकतात. ज्यांचं मध्ये राहिलेलं आहे ग्रॅज्युएशन, की त्यांची इच्छा होती मी BA करावं, मराठीत MA करावं. कारण आपल्याकडे ग्वाल्हेरमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीवर डॉक्टरेट मिळवणारे भरपूर लोक आहेत. तर आता मी आपली एक लहानशी कथा म्हणजे लघुकथा पण तुला ती सादर करतो. त्याचं शीर्षक आहे सनाई. सनाई म्हणजे मंगल प्रसंगी वाजवण्यात येणारे वाद्य. तर गोष्ट अशी सुरू होते की महाराष्ट्रीयन कुटुंबात किंवा महाराष्ट्रीयन मुलं जनरली त्यांचा काय विचारधारा असते, जोपर्यंत शिक्षण आहे ते शिक्षण प्रेमाने करावं, मनपूर्वक करावं आणि नंतर शिक्षण पूर्ण होतात आपल्याला एक चांगल्यापैकी नोकरी मिळाली पाहिजे. त्यातल्या त्यात सरकारी नोकरी बँकेची वगैरे मिळाली तर हे फारच उत्तम. तर राजा आमचा असाच, राजा म्हणजे राजशेखरचा अभ्यास करताना त्यांनी हायर सेकंडरी झाला, वेळेप्रमाणे BCom झाला, नंतर MCom झाला आणि MCom करत असताना त्यांनी कुठेतरी बँकेकरता की अजून कुठल्याही विभागात 2-3 जागी अप्लाय केलं होतं. ते जसं म्हणतात इकडे त्याची डिग्री हातात आली MComच्या, लगेच त्याला ते इंटरव्ह्यू करता कॉल आला आणि त्याचं भाग्य फार छान, ते तिला नोकरी मिळाली, सरकारी नोकरी परत ती. आणि त्यामुळे सामाजिकपणे नोकरी कशी असो आणि ते सरकारी मिळते चांगल्या उद्देशी मग तो गेला. आणि त्यातल्या त्यात काय मराठी मुलांचं एक उच्चपद वगैरे जास्त भानगडी ते पडत नाही, कारण लहानपणापासून त्यांच्या कुटुंबात एक शिकवण असते, जास्त भानगडीत पडायचं नाही. तर ती भानगड असते त्याच्याकरता आणि खर्चाची भानगड. मग त्याने काय केलं, पण प्रॉब्लेम काय झाला त्याला की त्यावेळेस ती नोकरी त्याला रायपूरमध्ये पोस्टिंग मिळाली. आणि रायपूरमध्ये पोस्टिंग मिळाल्यावर त्यांनी गेला तर तो उमेदीने तरुण मुलगा होता, नवीन नोकरी लागलेली, मस्त तयार होऊन तो नोकरी जॉईन करायला गेला. आणि जसं होतं की नोकरी लागल्यावर जे स्थळ चालून येतात, एक छानपैकी स्थळ चालून आलं त्याच्याकडे. तर ती जे स्थळ आलेलं ते फार छान स्थळ होतं आणि ती जी मुलगी होती वर्षाली, तर तिच्या म्हणजे पूर्ण बायोडेटा वगैरे म्हणतो आपण, पण कुठेही काही असं एक त्याला नकारात्मक कारण मिळालं नाही, त्याला आपण नाही म्हणावं की त्याच्या घरच्याने नाही म्हणावं. आणि वेळेनुसार ते लग्न झालं रीतसर. पुढे मग त्याला मुलं बाळ म्हणजे 1चे 2, 2चे 4 होणं आपण जे म्हणतो मराठी, तर तसं घडत गेलं. नोकरी व्यवस्थित चालली होती. पण तरी ग्वाल्हेरहून लांब असल्याची जी खंत असते, आपल्या घरापासून लांब असल्याची खंत, होम सिकनेस म्हणतो आपण त्याला इंग्रजीत, तर ती त्याच्या मनात होती. तसं त्याच्या आईवडिलांनाही वाटायचं की हा मुलगा आपला इतका लांब पडलेला आहे, तर निदान भोपाळ किंवा इंदोरला असतात 12 तासात आला असता निदान, असं एक त्यांची मत होतं. सामान्यपणे सगळ्यांचंच मत असं असतं, पण त्याला काही उपाय नव्हता, कारण ती पोस्ट अशी होती की ती स्थानांतरित होणारी नव्हती आणि ती रायपुरापुरतीच होती. आता त्यानंतर काय झालं, ज्यावेळेस छत्तीसगड जे निर्मितीचा प्रसंग आला, त्यावेळेस छत्तीसगडमध्ये नोकरी करणारे, सरकारी नोकरी करणाऱ्यांना एक अशी औचित संधी चालून आली की त्यांना जे बाहेर जायचं आहे, मध्य प्रदेशात जायचं आहे, कारण ते एक प्रकारचं ट्वाईन कॅपिटल म्हणतो आपण, तसं ते ट्वाईन प्रदेश झालेला आहे. तिकडचा स्टाफ तिकडे, तिकडचा स्टाफ इकडे येऊ जाऊ शकत होता. तसं त्यांनी मध्य प्रदेशामधून सुद्धा इच्छापत्र मागितले अर्ज की कोणी छत्तीसगडमध्ये येतं का, तर त्यांनी पण अर्ज केला. आणि इकडे त्याचे आई वडील मिरवणी करायची देवाची, तर त्याच्या आईच्या मिरवणीला देवानी कान दिला, ऐकलं आणि यथावकाश यथाकाल तो म्हणजे यथाकाल ग्वाल्हेरमध्ये आला आणि जॉईन सुद्धा झाला. आणि तो काहीतरी नवरात्राच्या 4-5 दिवस आधीच जॉईन झाला. आता मुलगा घरी आलेला, वडील म्हणजे सगळं कुटुंबाचा आनंदात. त्यांनी विचारलं आपल्याकडे नवरात्र असतं, तू घटस्थापनेला बसणार का पूजेला? त्यांनी आनंदाने हो म्हटलं की मी बसतो. तर सकाळी गुरुजी लवकरच म्हणजे 6-6:30 त्याच्या घरी आले आणि घरी आल्यावर म्हटल्यावर पूजेला बसल्यानंतर हा आचमन घेणार, तेवढ्याच दारापुढे सनईचे मंजूळ सुरू ऐकू आले त्याला. तर त्याच्या अंगावर एकदम रोमांच फुलल्यासारखं झालं, कारण कधी यायचा तो. त्यावेळेस काय व्हायचं की परत हिचे वर्षालीचे बाबा किंवा कुटुंब ते ग्वाल्हेरमध्येच असल्याने अर्धे दिवस तिकडे आणि अर्धे दिवस इकडे, म्हणजे घरी राहिल्यासारखं न राहिल्यासारखं, मग त्याला काही आनंदच येत नव्हता. पण हे सनई वगैरे चांगले मंगल प्रसंग वगैरे ह्यांना तो मोकलेला होता, खरं म्हणजे या वातावरणाला मोकलेला होता. तर ते कानावर जसे सनईचे सूर आले तर त्यांनी सरळ वळून मागे बाबांकडे पाहिलं, म्हणजे हे अजून चालू आहे. आणि त्याच्यातूनच त्याच्या मनात एक काहीतरी चुकल्याची अशी काही भावना आली. तो गुरुजींना म्हणला थांबा जरा 1 मिनिट, आणि आचमनाचं तबक बाजूला सरकवलं. त्यांनी मागे वळला, वडिलांना नमस्कार केला, आत जाऊन आईला नमस्कार करून आजी आजोबांच्या फोटोला नमस्कार केला. तर ती रीत असते ती त्याला आठवली.
म्हणजे त्याला तो मुकलेला होता आतापर्यंत की असं करायचं असतं, ही रीत असतं आपल्याकडचे, हे संस्कार असतात. बरोबर. आणि तो परत पाडावरून बसला. त्यांनी म्हटलं गुरुजींना सुरू करा. वा. वा छान, वा फारच म्हणजे छान. संस्कारांकडे पुन्हा वळण्याची वळण्याची. त्याला प्रेरणा मिळाली ते तुमच्या हा, कथेतून बिलकुल. दिसत आहे म्हणजे बिलकुल. पूर्णपणे सुंदर कथा. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये एक रचनाकारमध्ये आपण तिघांनी मिळून विस्तृत आपल्या ग्वाल्हेर आणि आपल्या रचनांची, आपल्या साहित्याची इथे चर्चा केलेली आहे. मला असं वाटतं की आता हा आपला कार्यक्रम आपण शेवटाकडे जातो आहे. तर त्यापूर्वी आपण साहित्यकार असल्यामुळे साहित्य जेव्हा आपण लिहितो त्याच्यातली एखादी रचना, कविता किंवा एखादी कथा अशी असते की जी नेहमी आपल्या मनात घर करून असते. तर माझं असं म्हणणं आहे की शिरीषजी, आपण आपल्या आवडीची एखादी रचना आम्हाला ऐकवा. आणि आपली, मला वाटतं ती ऐकवली जास्ती आवडेल मला, ज्याच्यामध्ये ग्वाल्हेरच्या पूर्ण वातावरणाचं अच्छा, वर्णन अच्छा, तुम्ही अच्छा. केलं. थंडीचे म्हणता का? थंडीचे. अच्छा, थंडीचं वर्णन. ग्वाल्हेरची थंडी प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे. आपल्या. हा, आणि जे आता सुरू होणारच आहे, सुरू थोडी झाली आहे, आता पुढे होणार आहे. बरोबर मग आहे. तुमची कविता तर आनंद देईल तेवढा. हा, बिलकुल. तर परत ताई आपली परवानगी असा मी प्रयत्न करतो. हो, हो, नक्की. कारण तुमचं म्हणणं आहे ग्वाल्हेरची थंडी. स्वागत स्वागत स्वागत. ग्वाल्हेरची थंडी ती मी आपल्या पुढे सादर करत आहे. स्वागत. आमच्या पुण्यात असे असते, हम्म. छान आमच्या मुंबईत तसे नसते. छान. आमच्या पुण्यात असे असते, आमच्या मुंबईत तसे नसते. पण आमचे जे ग्वाल्हेरला असते ना ते कुठेच नसते. बरोबर बरोबर थंडी ग्वाल्हेर सारखी कुठेच नसते. बरोबर आहे. लहानपणी नवरात्रात भेलसेवाली देवीला जाताना किंवा संध्याकाळी श्रद्ध व्याख्यान मालेला जाताना अर्धे स्वेटर. बरोबर. हा? आणि आता थंडी कमी झाली की आम्ही मोठे झालो. हम्म. थंडी कमी झाली की आम्ही मोठे झालो. फक्त बदलत्या वातावरणाशी एकरूप झालो. क्या बात. छान. छान. स्वेटर आता दिवाळीनंतरच, हम्म. दिवाळीनंतरच स्वेटर खरंच, करणार आपण. अगदी खरं. हा? पुढे जर्किन, कोट, मफलर आणि शाली. बरोबर. मफलर, कोट, जर्किन आणि शाली. थंडी सगळ्यांनाच कपडे घाली, बरोबर. सगळ्यांना कपडे घालावेच लागणार. बरोबर. दिवाळी संपता संपता चाहूल येते. हम्म. दिवाळी संपता संपता चाहूल येते. बरं. मी आले ती कानात कुजबुजते. छान. हं? आणि झपाट्यात सगळीच ताब्यात घेते. म्हणजे आपल्याला लक्षात येईल तोपर्यंत ती थंडी आलेली असते. हम्म. गरम पाण्याचे सोपस्कार. छान. गरम पाण्याचे सोपस्कार जसे बाळंतिणीचे संस्कार. सगळ्यांनाच गरम पाणी लागतं बाळंतीण बाईला. आता हे कोरोनामध्ये आपण घेतोच सगळं. बिलकुल, बिलकुल. हं. कसे वागायचे, कसे वागावे थंडीच शिकवते. बिलकुल. कसे वागायचे, कसे वागावे थंडीच शिकवते. बरोबर. दुकानात नाही, पण ग्वाल्हेरात आंघोळीची गोळी मिळते. क्या बात आहे. वा. हम्म. दुकानात पण ग्वाल्हेरात आंघोळीची गोळी मिळते. थंडीत ग्वाल्हेरच्या स्नानाची पण परिभाषाच बदलते. क्या बात. बरोबर आहे. थंडीत ग्वाल्हेरला स्नानाची खरंच. परिभाषाच खरंय, बदलते. खरंय, खरंय. अगदी खरं. अपवित्रो पवित्रो म्हणताना जितकी शिंतोडे उडतात ना आपल्या अंगावर, बस. बरेच जण त्यालाही स्नान समजतात. वा. खरंच आहे. छान. शाळा जाणारी लहान पोरे असो किंवा साठीतले युवा, शाळेत जाणारी लहान पोरं असो किंवा साठीतले युवा, पण सगळ्यांनाच थरथर कापायला लावते ही शिशिरातली हवा. क्या बात. बरोबर आहे. हा. आणि मावट म्हणजे कसं आपल्याकडे पाऊस येतो डिसेंबर जानेवारीत, त्याला मावट म्हणतात. बिलकुल. ते शेतकरी म्हणतात की सोना बरस रे हो, घी बरस रे हो. हा, बरोबर. हा. पण ती थंडी कशी येते त्याच्यानंतर, त्याचं मी थोडं 2 लाईनी सांगतो आपल्याला. मावट म्हणजे थंडी गारठ्याचा उच्चांक गाठते. वा. हा, त्यावेळेस बरोबर. एकदम, हा? अगदी बरोबर. हा. अगदी बरोबर. मावट म्हणजे थंडी गारठ्याचा उच्चांक गाठते. बरोबर. कोरडी आणि ओली पार्टी, कोरडी आणि ओली पार्टी पुणे मुंबईत गाजते. हम्म. पण सुकी आणि ओली थंडी ग्वाल्हेरचीच नाव असते. बिलकुल बरोबर आहे. घालून बंडी मंगोडे खात चहा घेताना जाणवते. क्या बात. क्या बात. छान. मिळत जा मंगोडे खान. घालून बंडी मंगोडे खात चहा घेताना जाणवते. अशा वेळेस आजीची शेकोटी तर आईची चुलीवरची गरम पोळी वा. आठवते. क्या बात आहे. वा. सुंदर. क्या बात आहे. अशा वेळी आजीची शेकोटी तर आईची चुलीवरची गरम पोळी आठवते. खरंच. चहावर चहा येतो संपतो, हम्म. चहावर चहा येतो संपतो, पण थंडी संपत नाही. हम्म. अशी थंडी मात्र कुठेच असणार. काही कशी वाटली कविता माझी? फारच बरी मस्त, ना? फारच. सीझनचा बरं, आपल्या ग्वाल्हेरचा- सीझन ग्वाल्हेरच्या स्वागत झालं. वातावरणाच्या जवळ गेल्यासारखी वाटली. अगदी म्हणजे थंडी येते पण आम्हाला वाटलं की आली थंडी. आलीच आहे. इतकी तुमची वा, सुंदर वा, कविता वा. होती. वा, वा, वा. आनंद बरं, दिला. मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या आवडीची, म्हणजे आपण खूप भरपूर साहित्य आणि भरपूर कविता आहे, पण तरी कुठेतरी एक अशी कविता असते
ती आपल्याला खूप भावलेली असते, है ना? बरोबर आहे. तर ते आपण सादर करावी. माझी ही जी रचना आहे, जी आपल्याला कविता ऐकवते, तर ती एक आपल्या जीवनाचं सत्य सांगणारी आहे की आपल्याला आयुष्यात सगळं काही मिळत नाही आणि जे मिळतं त्याच्याशी आपल्याला ऍडजस्ट व्हावं लागतं. बरोबर. तर हा क्या भाव बात. व्यक्त करणारी ही कविता क्या आहे बात. आणि कवितेचं शीर्षकच आहे मॅचिंग. अच्छा अच्छा छान छान छान. एक- स्वागत आहे. जीवनात हवे ते मिळायला आयुष्य म्हणजे काही मॅचिंग सेंटर नाही. क्या बात आहे. जीवनात हवे ते मिळायला आयुष्य खूप म्हणजे छान. काही मॅचिंग सेंटर नाही. इथे तर सगळेच काही कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन. वा, इथे तर contrast. सगळेच काही कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन. प्रत्येक रंगासोबत मिळून घ्यायचे. विरोध असला तरी पिवळ्याबरोबर काळा फार शोभून दिसतो म्हणून आनंदी व्हायचे. वा प्रत्येक रंगासोबत मिळून घ्यायचे. विरोध असला तरी पिवळ्याबरोबर काळा फारच शोभून दिसतो म्हणून आनंदी व्हायचे. वा वा. ओठावरचे हसू आणि डोळ्यातले अश्रू. ओठावरचे हसू वा. आणि डोळ्यातले डोळ्यातले अश्रू. वा, वा. छान कॉम्बिनेशन आहे नाही. फारच. वा कमाल. आणि हे जमले की समजायचे आयुष्याचा प्रवासही सुखकारक होणार. ताई वा, फार छान म्हणलात तुम्ही. एकदा माझ्या करता. आणि हे जमले की समजायचे आयुष्याचा प्रवासही सुखकारक होणार. वा. पण हे नाही जमले तर मात्र आंधळ्या कोशिंबिरीतल्या खेळागत डोळ्याला पट्टी बांधून हातांनी चाच पडत सुखाच्या प्रतिमा शोधत राहायच्या. क्या बात. पण हे नाही जमले तर आंधळ्या कोशिंबिरीतल्या खेळागत डोळ्याला पट्टी बांधून हातांनी सुखाच्या प्रतिमा शोधत राहायच्या. कधी मऊ तर कधी खडबडीत. कधी मऊ तर कधी खडबडीत. कधी उंच तर कधी सखोल. कधी उंच तर कधी सखोल. इथे मात्र कोणतेही रंग दिसणार नाही. वा इथे मात्र कोणतेही क्या रंग बात, दिसणार क्या नाही. बात. कारण डोळ्याच्या पट्टीआड असतो आपणच आपल्या मनाच्या कल्पनेतून चितारलेल्या प्रतिमांचा काळाकुट्ट अंधार. आ, फार सुंदर. फार कारण सुंदर. फार सुंदर. धन्यवाद. वा वा. कारण डोळ्याच्या पट्टीआड दिसतो आपणच आपल्या मनाच्या कल्पनेतून चितारलेल्या प्रतिमांचा काळाकुट्ट अंधार. वा. तेव्हा मॅचिंगच्या भानगडीत न पडता फक्त कॉन्ट्रास्ट अँड कलर कॉम्बिनेशनवरच समाधान मानावे. तेव्हा मॅचिंगच्या भानगडीत न पडता फक्त कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनवरच समाधान मानावे. विरोधही खुलून दिसतो म्हणून हसत राहायचे. वा काय म्हणतो? विरोधही वा, खुलून फार दिसतो छान. म्हणून हसत राहायचे. फार छान. कारण अशी किती दुकानं शोधत बसणार या मॅचिंगच्या समाधानाकरता. आहा. कारण अशी किती दुकानं शोधत खरंय, बसणार खरंय. या मॅचिंगच्या दुकानाकरता. फार छान. फार धन्यवाद. छान. खूपच हृदयस्पर्शी रचना आहे. आयुष्याशी निगडीत आहे ती आपलं कविता. जीवन म्हणजे अक्षरशः अक्षरशः. मॅचिंग खूप म्हणजे सुंदर. आपण म्हणतो ना की गाडीची दोन्ही चाकं सारखी असली पाहिजे, बस. पण ते कमी जास्त झालं तर मॅचिंग बिघडतं म्हणजे ना. आयुष्याच्या त्या खूप साऱ्या जे त्रासदायक असतात त्यांना खूप सोप्या आणि सुंदर भाषेमध्ये सुंदर भाषेत कविता- फार धन्यवाद. फार अभिनंदन या फार कवितेकरता. फारच खूप छान सुंदर. कविता आहे ती. म्हणजे आता आम्हाला सुद्धा आवडलेली, तुमची ताईच आवडलेली कविता, पण आम्हाला सुद्धा वाटते की आवडावी अशीच हो. कविता आहे ती. खरंच आवडायचं. ताई मी आपल्याला निवेदन करतो, आपण आपल्या आवडीची एक म्हणजे कविता छानपैकी म्हणण्याचा अर्थ नाही, तुमच्या कविता सगळ्यात छान असतात. बरोबर आहे. नाही, आवडतं अशी एखादी कविता आवडते. मी आज एक गीत म्हणणार आहे, पण ते मी गाणार नाहीये, मध्ये म्हणणार आहे. हा. ते मी एक ऊर्जावान आणि युवान करता लिहिलेलं एक गीत आहे. तर ते मला असं वाटतं की मी ते म्हणावं. थोडं बिलकुल. वेगळ्या रंगाचं आहे बिलकुल, म्हणजे. येऊ दे छान आहे. कारण छान. सहज माझ्या कविता सगळ्या थोड्या गंभीर प्रवृत्तीच्या असतात. बरोबर आहे. पण हा थोडासा ऊर्जावान कविता आहे माझी. हा. आणि ही मी म्हणते, याचं शीर्षक आहे हा सूर्य उगवतो. क्या हा बात. सुंदर. वा, सुंदर. छान. स्वागत आहे. हा सूर्य उगवतो आम्हा शिकवतो आयुष्याचा धडा. क्या बात. गड्यांनो उठा गड्यांनो चला. कारण सूर्य रोज उगतो, बरोबर. रोज असता चली जातो, पण बरोबर. सकाळी पुन्हा वा, वा. पुन्हा फार उगवून आणि पुन्हा दिवसभर बिलकुल. जातो. फार छान. तर हा सूर्य उगवतो आम्हा शिकवतो आयुष्याचा धडा. गड्यांनो उठा गड्यांनो चला. चला. वा, क्या बात. पहिलं आहे की आम्ही कर्णधार या भारतभूचे आम्हीच रक्षण करता. छान. आम्ही कर्णधार या भारतभूचे आम्हीच रक्षण करता. दाही दिशांचे वार झेलतो आम्हीच संकट हरता. आणि सतत बाळगू स्वराज्य चिंतन. क्या बात. वा, सतत वा, बाळगू स्वराज्य चिंतन कधी न देऊ तडा. गड्यांनो उठा फारच गड्यांनो सुंदर. चला. फारच हा सूर्य उगवतो आम्हा शिकवतो. पुढचं आहे की मुक्त उसळते रक्तशिरांचे क्रांतिगीत लिहिताना. वा, वा. मुक्त छान. उसळते रक्तशिरांचे क्रांतिगीत लिहिताना. अभिमानाने फुलते छाती वीरमरणी निघताना. एकदा ताई आणखीन एकदा. हा बिलकुल. फारच सुंदर आलेली एवढी. की मुक्त
उसळते रक्तशिरांचे क्रांती गीत लिहताना, अभिमानाने फुलते छाती वीरमरणी निघताना, आणि स्वातंत्र्याला कधी न लागो अधीनतेचा खडा. क्या बात आहे. गड्यांनो सुंदर, सुंदर. उठा, गड्यांनो सुंदर, सुंदर, चला, फारच सुंदर, हा फारच सूर्य उगवतो. वा वा, छान. भीष्म प्रतिज्ञा लक्षवेध हे संस्कारातून शिकलो. आपल्याकडे शिकवलं जातं, बरोबर आहे, बरोबर. हिंदुस्थानची परंपरा आहे. बरोबर. बरोबर. भीष्म प्रतिज्ञा लक्षवेध हे संस्कारातून शिकलो, पाऊल पाऊल पुढती घेता कधी न कोठे चुकलो, क्या आणि बात. आराध्यांचे नाम स्मरून देऊ शत्रूला लढा. क्या बात. गड्यांनो उठा, गड्यांनो चला. पुढचं आहे की वीर शिवाजी झाशी राणी याच पथावर गेले. क्या बात. वीर वा. शिवाजी झाशी राणी याच पथावर गेले, देशासाठी सतत झुंजले, कधी न थकले हरले, आणि अशाच पाऊल खुणाशी कविती. अशाच पाऊल खुणाशी कविती, राष्ट्रभक्तीचा धडा. गड्यांनो उठा, गड्यांनो चला. सुंदर. आणि शेवटचा आहे की आम्हीच मिटवू वर्गभेद हा हिंदू सिख इसाई. क्या वा, बात. वा. आम्हीच मिटवू वर्गभेद हा हिंदू सिख इसाई, आम्हीच होऊ शांतीदूत अन भरून काढू खाई. वा. असंख्य काटे रुतले तरीही, वा. असंख्य काटे रुतले तरीही नसे अश्रूचा झडा. क्या बात. गड्यांनो उठा, गड्यांनो चला. चला. हा सूर्य उगवतो आम्हा शिकवतो आयुष्याचा धडा. वा. गड्यांनो उठा, गड्यांनो फारच चला. सुंदर, फारच फारच सुंदर. छान. ओजस्वी रचना बिलकुल फारच खूपच सुंदर आहे. आपण कुंदाच्या ओजस्वी भावपूर्ण सगळ्या कविता ऐकल्या, आणि शिरीषजींचं संचालनही झालं, खूप छान केलं त्यांनी. शिरीषजींची संचालनही खूप छान केलं. आजचा या कार्यक्रमाला आता आम्ही आभारापर्यंत पोचलेलो आहोत. या कार्यक्रमामध्ये, या एक रचनाकार या कार्यक्रमामध्ये आम्हाला लेवा क्लब इंदोर आणि आदरणीय शिरडोणकर सर, अश्विनजी यांच्या सहयोगाने, श्री सर्वोत्तमच्या सर्व सहयोगाने आज आम्हाला याच्या सहभागी व्हायचा त्यांनी संधी दिलेली आहे. त्याच्याकरता आम्ही मनापासून त्यांचे आभारी आहेत. धन्यवाद. या कार्यक्रमाचं एक अजून वैशिष्ट्य बोलायचं राहून गेलं की आम्हाला आमच्याजवळ भारत आंबेंच्या हस्तलिखित त्यांच्या हाताने लिहिलेल्या 2 कविताही संग्रहित केलेल्या आहेत. त्याचा मी मुद्दाम उल्लेख केला. धन्यवाद. असेल हा कार्यक्रम आता संपल्याची आपण घोषणा करूया आणि सगळ्यांचे आभार मानू. नमस्कार. नमस्कार.